हॉटेल स्टाईल पनीर भाजी आता घरच्या घरी, तेही अगदी सोप्या पद्धतीने. आज मी तुम्हाला अशी एक सिक्रेट ट्रिक सांगणार आहे की जी वापरली की तुमच्या भाजीची चव हॉटेललाही मागे टाकेल. नमस्कार, मी अमृता. आज आपण झटपट आणि टेस्टी पनीर मसाला बनवणार आहोत. त्यासाठी एका कढईत आपण 2 कांदे, 4 टोमॅटो, 2 मिरच्या, आल्याचा एक छोटा तुकडा, 7-8 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर घेऊन कढईमध्ये वाफवून घेऊ. आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची पेस्ट बनवून घेऊ. आता पनीर कटिंग करायला घेऊ. आता त्याचे छोटे छोटे तुकडे करूया आणि ते एकदा धुवून घेऊया. आता गरम पाण्यात ते 10 मिनिटांसाठी ठेवून देऊ. त्यानंतर एका भांड्यात पनीर, आलं लसूण मिरची पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, मटण मसाला त्यामध्ये ॲड करू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर ते 10 मिनिटांसाठी मॅरिनेट करायला ठेवून देऊ. आता एका कढईमध्ये तेल घेऊन मॅरिनेट केलेले पनीरचे तुकडे आपण व्यवस्थित प्रकारे तळून घेऊया. आता सिक्रेट मसाला बनवू. सुहाना पनीर मसाला घ्या. त्यात थोडं दूध व पाणी घालून पेस्ट तयार करा. दूध आणि पाण्यामध्ये मसाला एकजीव करून घ्या आणि तो बाजूला ठेवून द्या. पनीर तळलेल्या कढईमध्ये थोडं बटर आणि तेल टाकूया. त्यानंतर आपण जी ग्रेव्ही केली होती ती त्यामध्ये ॲड करू आणि त्यानंतर सुहाना मसाला पेस्ट त्यामध्ये ॲड करूया. त्यात थोडा लाल तिखट आणि गरम मसाला टाकूया आणि ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. आता आपण त्यामध्ये तळलेलं पनीर ॲड करूया. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर थोडं पाणी त्यामध्ये मिक्स करूया. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी असली पाहिजे. 7-8 मिनटं व्यवस्थित शिजू द्या. तर तयार आहे आपली पनीर मसाला रेसिपी. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नव्या चवीसोबत.